सध्या सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात दरवाढ केल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले आहे। तर आता चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ गृहिणीवर आली आहे। याचाच निषेध म्हणून बहुजन मुक्ती मोर्चाच्या महिलांनी जिल्हा कचेरी समोर स्वयंपाक करून सरकारचा निषेध करण्यात आलाय। केंद्र सरकारच्या कथित जनविरोधी धोरणाविरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने 20 मे 2026 रोजी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार चुला जलाओ आंदोलन छेडण्यात आले। देशभरातील 625 जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाचा हा दुसरा टप्पा असून वाढती महागाई, स्मार्ट मीटर, गॅस टंचाई आणि पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। या आंदोलनात महिलांनी लाकडाच्या मोळ्या आणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रत्यक्ष चूल पेटवून स्वयंपाक केला। आज गॅस महाग झाला आहे, उद्या गॅस मिळणंच बंद झालं तर पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येईल, असा इशारा महिलांनी सरकारला दिलाय। या प्रतिकात्मक आंदोलनाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते। आंदोलनकर्त्यांनी स्मार्ट मीटरला जनतेची आर्थिक लूट करणारे साधन म्हणत तीव्र निषेध नोंदविला। स्मार्ट मीटरमुळे वाढते वीज बिल, वीज पुरवठा नसतानाही येणारी बिले, खासगी कंपन्यांची मनमानी आणि बेरोजगारी याविरोधात सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला। तसेच घरगुती गॅस सिलेंडर 1500 ते 2000 रुपये आणि कमर्शियल गॅस 3500 रुपयांपर्यंत पोहोचल्याने सामान्य कुटुंबे, हॉटेल, धाबे व रेस्टॉरंट व्यवसाय संकटात सापडल्याचा आरोप करण्यात आला।